Hello guys and welcome back to my another YouTube video. तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. रीमाज मेजवानीमध्ये आजचा हा ब्लॉग होणार आहे मराठीमध्ये आणि मी जाणार आहे किचनमध्ये. आय मीन शेफ रीमा जाणार आहे किचनमध्ये काहीतरी चांगलं बनवायला. ओके. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज काय बनवणार आहे. स्पेशली मी हे काल पण बनवलं होतं. पण आज मला तुमच्या सगळ्यांसोबत दाखवायचं आहे की मी काय आजची मेजवानी आहे माझ्या किचनमध्ये. चला तर मग आपण बनवूया. सो जी मी रेसिपी आज बनवायला जाणार आहे ती कालच मी रात्री एकदा ट्राय करायची होती म्हणून मी बनवली. टेस्टमध्ये ती खूप चांगली होती पण लुक्समध्ये ती थोडीशी मायनस प्लस होती. सो मी आज ठरवलं की चल आज मी अजून एकदा ट्राय करते आणि आय होप की ती चांगली. फर्स्ट थिंग इज फर्स्ट आय जस्ट टाय माय हेअर अप. ओके. सो आता मी सांगूनच देते की मी काय बनवणार आहे. सो आय एम गोइंग टू मेक अ तोर्टिला रॅप, अ व्हेजिटेरियन तोर्टिला रॅप. आणि त्याच्यासाठी जे पण लागणार आहे ते मी माझ्याकडे आहे. सो आणि माझं मराठी इथेच खतम झालं. आता आपण घेऊया सामग्री जे यूज करायचे आपल्याला ते. ऑलिव्स, ॲलोपिनोज ना कधी कधी मध्ये मध्ये ना म्हणजे जेव्हा मला फास्ट बनवायचं असतं म्हणजे आय नो द रेसिपी अँड ऑल, पण मला जेव्हा बनवायचं असतं ना तर मी ना मध्ये मध्ये जे स्टेप्स असतात ते विसरूनच जाते. हेल्दी रेसिपी आहे गाईज. जर तुम्ही हेल्दी नसेल खात तर खाल्लं पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे. माझी सगळी सामग्री इथे आहे. आपण यूज करणार आहोत हे तोर्टिला रॅप. मी पनीर नाही घेते, मी टोफू घेत आहे. दिस इज अनसॉल्टेड बटर, द सॉसेस अँड ऑल. दिस लेटस, ऑलिव्स ऑप्शनल्स आहे. तुम्हाला यूज करायचं तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट बोलते ना दुकान ओपन नहीं हुआ कि आ गए लोग खाने के लिए. सो फर्स्ट गेस्ट इज हिअर आणि ती मला तिथे बसून बघणार. तिथे बसून बघणार की काय बनवत आहे. एवढ्या गरमीमध्ये ती तिथे बसून बघणार. इफ यू गाईज वॉन्ट टू ॲड आवकाडो यू कॅन ॲड आवकाडो. माझ्याकडे आहे पण मी स्किप करते आवकाडो यूज करायला बिकॉज मी त्याचं काहीतरी अजून वेगळं बनवेल असं मला वाटतं आहे. सो मी याच्यामध्ये आवकाडो नाही टाकणार आहे. सो आता आपण पहिलं टोफूला कट करूया आणि टोफूला कट करून मी त्याला फ्राय करणार आहे थोडंसं. मी ऑलरेडी कापून ठेवला आहे कालच, कारण काल मी यूज केला होता. सो आपण ना ह्याला थोडासा मसाला वगैरे लावून मी ह्याला थोडंसं फ्राय करणार आहे ऑलिव्ह ऑइल. जळून जाणार नाही तर इतका जवळ ठेवलं तर. सो आय पुट सम ऑलिव्ह ऑइल ह्याच्या. मला ॲशली दिसते आहे का? डोरा द एक्सप्लोरर, क्या आपको ॲशली दिख रही है? हाँ बोलो, दिख रही है तो. ओके. सो ह्याला मी असंच टाकते. आय एम टेकिंग मसाला आणि वरच टाकणार आहे मी असं दोन्ही साईडने. गॅस कमी करावा आणि आता ह्याला असं पलटी करते. असं असतं आपण जेव्हा 1 वर्षाने किचनमध्ये येतो आणि आपण रोज येत नाही ना तर असंच होतं त्यांच्यासोबत. आता मी ह्याच्यावर टाकणार आहे मीठ चवीनुसार, मतलब स्वादानुसार. पलटी करायचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी मी बोलली ना की मी विसरून जाते की मला टाकायचं होतं की नव्हतं टाकायचं होतं पण मी विसरून गेले. सो हे ॲक्च्युली पहिलं टाकायचं होतं ऑलिव्ह ऑइल करायच्या पहिलं, पण मी आता टाकते. नाही एकत्रच जाणार आहे तर मिक्स होऊन जाईल ते. सो डोंट वरी. पहिला टाका किंवा लास्टला टाका त्याच्यावरती जाणार आहे ते मिक्स होऊन जाईल. Now I am taking this tortilla wrap. This is made with beetroot and carrot. You can see. Very healthy. Very nice. पहला ही टूटा हुआ है. देख के लेते ताकि
First, we are going to put chipotle sauce, cheese melt. So I'm going to use this one. This is just for your taste. आपण ह्याला आता पूर्ण ह्याच्यावरती तोडतीलावरती स्प्रेड करूया. टोफू पण रेडी आहे. So this is lettuce, then cucumber. Again, I like onion. तर त्याला असं सेपरेट करून टाकूया. And then tomatoes. Also, I don't know मी ह्याला कसं रॅप करणार आहे. मला काल पण नाही आले. मला आज पण जमणार आहे की नाही माहीत नाही. जास्त तर टाकते मी भरभरून. काय पहिल्यांदा खायला घेते असं नाही. आता आपण टाकायच्यामध्ये हा टोफू मिडलमध्ये. देन मॅगी मसाला थोडासा टाकते मी फॉर जस्ट टेस्ट. तर हे आहे आय थिंक हां काय बोलतात त्याला ऑरिगॅनो. देन चिली फ्लेक्स. नाही ऑरिगॅनोच आहे. ओफ चिली फ्लेक्स नाही आहे गाईज माझ्याकडे. हे काय चाट मसाला. Then I'm going to put black pepper, jugaad. This is looks so yummy. Now the task is we have to fold this one. Not I think कमी पडतं मला रॅपच कमी पडतं. How will I going to fold this one? Take it in. Really ganda. Leave it. I think I'm going. खूप जास्त गरम झाले मला बनवताना आणि फायनली इट्स रेडी. थोडंसं इकडे तिकडे अजून पण झालं. आय डोंट नो हाव. मे बी ते लोक खूप मोठं तोडतीला ब्रेड यूज करत असतील. माझं खूप छोटं असं मला वाटतंय. बट लुक ॲट दिस फिलिंग अँड ऑल. लेट मी जस्ट ट्राय. खूप गरम आहे ॲक्च्युली. आय होप चांगलं असेल. अजून पण चांगलं बनलं असतं पण मला ते फोल्डच करता जमत नाही आहे. आय डोंट नो वाय. मी काल पण बनवत होतं बट कालचं थोडं क्रिस्पी झालं होतं. सो ते तर चांगलं लागत होतं. जे फिलिंग वगैरे पण चांगली होती. आजचं मला फोल्डच करता येत होतं आणि ते तोडतीला ना ते रॅप जे होतं ना रॅप ते तुटत होतं मध्ये मध्ये. सो मी त्याला सेकंडमध्ये टाकून त्याला प्रॉपरली फोल्ड केलं. मे बी मला मोठं साईजमध्ये अजून भेटत असेल तर बघावं लागेल. बट आता माझ्याकडे 2 आहेस. आय नीड टू फिनिश दॅट वन फर्स्ट. त्याच्यानंतर बघेन. इट्स गॉन. आय मीन इतकं काही चांगलं झालं नव्हतं पण थोडंसं चांगलं होतं. टेस्टमध्ये खूप चांगलं होतं बिकॉज ऑफ दॅट ऑल सॉसेस अँड ऑल. बट द फिनिशिंग जे रॅप असतं ते थोडंसं मला कुठेतरी नाही चांगलं वाटलं. आणि नेक्स्ट टाइम मी परत मेहनत करेल आणि चांगलं बनवेल. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.